दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार विधानसभेवर निवडून गेल्या. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत, तर पार्थ पवार राज्यसभेवर खासदार आहेत. अशातच अजित पवारांची उणीव भरून काढण्याची जबाबदारी खुद्द जय पवार यांनी स्वीकारल्याचं चित्र बारामतीत पाहायला मिळतंय. दिवंगत अजित पवार यांची लोकाभिमुख कार्यपद्धतीचा परंपरागत वारसा जय पवार चालवत आहेत. आई सुनेत्रा पवारांच्या विजयाचा जल्लोष करण्यापेक्षा जय पवारांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला. जय पवार बारामतीत जनता दरबार भरवत जनतेचे प्रश्न सोडवत आहेत. एकीकडे वडिलांचं अपघाती निधन, वडिलांनंतर आई सुनेत्रा पवारांवर उपमुख्यमंत्री पदाची धुरा. अशातच बारामतीच्या जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून जय पवार यांनी स्वतः पुढाकार घेत जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला. सुनेत्रा पवार यांच्या विजयानंतर जय पवार यांनीच थेट जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान बारामतीच्या सहयोग या निवासस्थानी जनता दरबार भरवत जय पवारांनी थेट कामाला सुरुवात केली. या जनता दरबारात नागरिकांच्या समस्या, अपेक्षा जाणून घेत त्या मार्गी लावण्याचं आश्वासन जय पवार यांनी नागरिकांना दिलंय.